विमानतळ अडाणीचं, धारावी अडाणीची. एवढंच नाही तर आता जे डम्पिंग ग्राउंड होतं ते डम्पिंग ग्राउंड पण अडाणीला हे भेट दिलंय. मंत्रालयाच्या पुढची जी प्रशासकीय इमारत आहे आणि त्याच्या मागचं जे विधान भवन आहे हे एकदा त्या अडाणीला देऊन द्या. एवढाच आता काम करणं त्यांनी बाकी ठेवलंय. ही एक जो मदर डेअरीचा जो झालेला निर्णय हा तात्काळ सरकारने वापस करावा, अथवा ती जमीन वापस करावी, तो निर्णय रद्द करावा, अथवा मंत्रालय आता अडाणीला कधी देणार आहे याची तारीख सांगावी. महाराष्ट्र सरकारच्या एकंदरीत कामकाजाचे दिवसेंदिवस वाभाडे निघत चाललेले आहेत आणि हे स्पष्ट संकेत आहे की लवकरच हे जहाज कुठेतरी डुबणार आहे. याला भगदाड पडली आहे, त्याची दिशा नाही आहे आणि यामध्ये कुठे ना कुठे हे शेवटापर्यंत सरकार जाणार नाही अशी भीती असल्यामुळे एकीकडे जातीय तेढ निर्माण करतायत तर दुसरीकडे महाराष्ट्रातली सत्ता ही केवळ संपत्ती विकायमध्ये मशगूल आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की धारावी ची जी झोपडपट्टी आहे तो सगळा परिसर आहे हा आधीच अडाणीला अंधन म्हणून दिलाय, त्यांच्या घशात टाकलाय. विमानतळ अडाणीचं, धारावी अडाणीची. एवढंच नाही तर आता जे डम्पिंग ग्राउंड होतं ते डम्पिंग ग्राउंड पण अडाणीला हे भेट दिलंय. तर आरे कॉलनी जी दुधाच्या संदर्भामध्ये जी जागा होती, मदर डेअरी कुर्ला या ठिकाणची मदर डेअरीची सगळी जी जागा आहे ही देखील अडाणीला देण्याचा अत्यंत संतापजनक निर्णय हा घेतलाय. तर लखतर आता वेशीवर कशी टांगायला लागली आहे. तर MSRDCचं जे कार्यालय, जो सी लिंकच्या खालचं जे कार्यालय आहे, हे कार्यालय त्यांनी अडाणीला दिलंय. काय त्या कार्यालयाचा संबंध, काय मदर डेअरीचा संबंध, काय डम्पिंग ग्राउंडचा संबंध, काय धारावीचा संबंध, आणि असं कोणतं पुनर्विकास करत आहे आणि एवढी संपत्ती देऊन महाराष्ट्राच्या पदरात काय पडतंय. तर याचं उत्तर आहे भोपळा. आणि याचा खरा जो विषय आहे तो हा आहे की आता हे सर्वच्या सर्व महाराष्ट्र जो आहे हा अडाणीला चालवायला यांनी द्यायचं ठरवलंय. आता केवळ राहिलंच काय तर मंत्रालय आणि मंत्रालयाच्या पुढची जी प्रशासकीय इमारत आहे आणि त्याच्या मागचं जे विधान भवन आहे हे एकदा त्या अडाणीला देऊन द्या. एवढाच आता काम करणं त्यांनी बाकी ठेवलंय. तर आमचा थेट प्रश्न आहे की आता मंत्रालय आणि विधान भवन हे अडाणीला आपण कधी अंधन म्हणून देणार, हा एक थेट प्रश्न आमचा सरकारला आहे. यासोबतच लाडक्या बहिणीला द्यायसाठी यांच्याजवळ पैसे नाही. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये यांच्याजवळ कर्जमाफी करण्याकरता पैसे नाहीत. यांना तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याकरता पैसे नाहीत. मात्र अडाणीचं नाव आलं रे आलं की यांच्यात इतका उत्साह संचारतो आणि एवढ्या अब्जावधीची जी जमीन आहे ही तातडीनं त्या अडाणीला देण्याचा निर्णय हे सरकार घेत आहेत. आणि ही एक जो मदर डेअरीचा जो झालेला निर्णय हा तात्काळ सरकारने वापस करावा, अथवा ती जमीन वापस करावी, तो निर्णय रद्द करावा, अथवा मंत्रालय आता अडाणीला कधी देणार आहे याची तारीख सांगावी. या दोन पैकी एक शासनाने मुख्यमंत्र्यांनी ताबडतोबीनं त्याचं उत्तर द्यावं. हा जनतेचा प्रश्न आहे, हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे, हा लोकशाहीचा प्रश्न आहे. हा प्रश्न आम्ही आपल्या माध्यमातून विचारत आहोत. तर दुसरीकडे एक फतवा देखील हा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांच्या मंत्रिमंडळाने एक फतवा देखील काढलाय. हा फतवा कशासाठी काढलाय तर महाराष्ट्रामध्ये अशांतता झाली पाहिजे, वेगवेगळ्या प्रकरणावर चर्चा झाली पाहिजे, म्हणजे मूलभूत प्रश्नावर चर्चा होता कामा नये. अडाणीच्या घशात मुंबई टाकणं चालली आहे, शेतकऱ्यांना वाटण्याची अक्षता लावण्यात चाललंय, याकडे लक्ष जाऊ नये म्हणून सामाजिक तेढ निर्माण झाली पाहिजे, वेगळे वादाचे विषय सुरू झाले पाहिजे. म्हणून 11 तारखेला नुकताच त्यांनी असा एक फतवा काढला की ज्या फतव्यामध्ये मंदिरं, मस्जिदी, गुरुद्वारा आणि चर्च याच्यासोबत इतर जे सर्व धार्मिक स्थळे आहेत यावरची जी धनिक्षेप आहेत या धनिक्षेपाच्या संदर्भामध्ये त्यांनी एक अत्यंत चुकीचा एक निर्णय घेतलाय.
वास्तविक पाहता किती डिसेबलचा असला पाहिजे, किती वाजेपर्यंत भोंगे वाजले पाहिजे, या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे निर्णय, यामध्ये हायकोर्टाचे निर्णय, यामध्ये अनेक पिटिशन झालेले आहे, याच्यामध्ये अनेक मार्गदर्शक सूचना यापूर्वी प्राप्त झाल्या आहेत. मात्र आता भोंग्या म्हटल्यानंतर सामाजिक तेढ निर्माण होते, भोंग्या म्हटल्यानंतर धार्मिक तणाव निर्माण होऊन जातो आणि तो तणाव निर्माण करण्याचा या गुप्ता नावाच्या व्यक्तीनं जो देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर जो अध्यादेश काढला, जो परिपत्र काढलाय, जो फतवा काढलाय, हा रद्द करावा. कारण आगामी काळात याच्यावर आपल्या अभिव्यक्तीवर, स्वातंत्र्यावर गदा येणार आहे, तणाव देखील निर्माण होणार आहे. कारण होणार काय तर जत्रेत लाऊडस्पीकर लावू नका, मस्जिदीवर भोंगे लावू नका, मंदिरावर लावू नका, आरत्या होऊ देऊ नका, म्हणजे लोकांना भांडत ठेवण्याचं काम यांना करायचंय. आणि त्यासाठी ही आग लावण्याचं आणि त्यात आगीत तेल लावण्याकरता एक त्यांनी विहित प्रक्रिया सांगितली की कशी परवानगी काढा, काय काढा, कागद द्या, पत्र द्या, हे द्या, ते द्या. अरे जे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे त्याचं तंतोतंत पालन करा. मात्र ते बाजूला ठेवून एक अत्यंत चुकीचा हुकुमशाहीकडे घेऊन जाणारा, ठोकशाहीकडे घेऊन जाणारा आणि सामाजिक तेढ निर्माण करणारा जो एक परिपत्रक आहे, जो फतवा शासनाने काढलेला आहे, तो रद्द करावा, ही आमची या निमित्तानं ही मागणी आहे. काल आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या पदयात्रेसाठी आम्ही दाभडी नावाच्या गावात गेलो होतो. त्या दाभडी गावामध्ये 3 मार्च 2014 रोजी नरेंद्र मोदीजी जे आहेत हे त्या शेतात गेले होते आणि त्या शेतात जाऊन त्यांनी सांगितलं होतं की अबकी बार मोदी सरकार हा संधी मिळाल्यानंतर आम्ही लागत मूल्याच्या 1.5 भाव देऊ. दुसरं सांगितलं होतं की कृषीवर आधारित, उत्पादनावर आधारित, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या उत्पन्नावर आधारित आम्ही प्रक्रिया करणारे प्रकल्प मंजूर करू. सुशिक्षित बेरोजगारांना आम्ही रोजगार निर्माण करून देऊ. व्हॅल्यू ॲडिशनच्या अनुषंगानं प्रक्रिया प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभे राहतील, हेही सांगितलं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.